नमस्कार मैत्रिणींनो. आपण आज आलू टिक्की बनवणार आहे. तर त्यासाठी मी असे दोन बटाटे मी वाफवून घेतलेले, उकडवून घेतलेले, असे मध्ये कापून पाहून घेतलेले. तर असे दोन मोठे टाकलेले आहेत मी. तर याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची. हे जाड मी मिरची दळून घेतलेली, सुकलेली मिरची डाळ. तर ती टाकू आपण, जाडसर चटणी. नंतर हिरवी मिरची बारीक कट केलेली मी. जास्त तिखटवाली असेल तर नका टाकू, मध्यम तिखट असेल तरच टाका, एकदम मध्ये तिखट लागून उठते ती. तर थोडीशी मध्यम तिखट आहे म्हणून टाकली मी. थोडंसं काळं मीठ आहे, थोडंसं घेतलंय मी, बारीक केलेलं आहे. नंतर हा लिंबूचा रस आहे, अर्ध्या लिंबूचा रस आहे, हा टाकायचा आपल्याला. नंतर आपलं साधं मीठ आहे, नॉर्मल मीठ, चवीनुसार टाकायचं. आणि हे तांदूळाचं पीठ आहे, बारीक केलेलं आहे मी हे, आणि हे टाकू. तीन 3.5 चमचे टाकले, मग बघू आपण लागतं का मग टाकू आणखी. तर याला चुरून घ्यायचं चांगलं. तांदळाच्या पिठाने क्रिस्पी होत होते छान. आपण 4-4.5 चमचे टाकलं हे पीठ. तुम्हाला वाटतं त्याच्यात कांदा आणि टोमॅटो पण टाकू शकता तुम्ही, बारीक चिरून. आता हे पीठ आपण असं चांगलं व्यवस्थित करून घेतलंय. आता याच्या अशा टिक्या बनवून घ्यायच्या. आता आपण हे पॅन मध्ये तेल टाकलंय, असं थोडं ठीक टाकलंय. 4-5 पळी टाकले तेल मी. आता याला मंद आच करून द्यायची. तेल टाकून गेले, ठेवून द्यायचं. आता टाकून दिले आहेत मी अशा, मंद आचेवर त्यांना होऊ द्यायचं. आता आपण हे थोडेसे मी टोमॅटो कट करून घेतले आणि कांदे पण कट करून घेतले. आपण थोडेसे अशा पण बनवू. थोडे कांदे टमाटे टाकायचे. असे पण छान येतात ते.
तर आपण चेक करून घेऊ झाली का ती व्यवस्थित घालून. उलटवून घ्यायची आता सगळ्या. अशा दोघं बाजूने अशा सेम करून घ्यायच्या ते. तर आपल्या दोघं बाजूंनी छान रंग येऊन गेलाय त्यांना. आता काढून घ्यायचे त्यांना. गॅस कमी करून द्यायचं, कमीच आहे. तर मला असं वाटलं की अजून 1-2 चमचे पीठ वाढवलं पाहिजे, म्हणून मी याच्यामध्ये अजून 1-2 चमचे पीठ वाढवलेलं आहे पुन्हा, आणि मग हे गोळे पुन्हा केलेत मी. तर आता आपण हे टाकून देऊ, कांदा आणि टोमॅटोचे. आणि आधीच साधं याच्यासारखं होतं हे. बघू शकता मित्रांनो, अशा पद्धतीने बनलेले आहेत ते. छान खरपूस बनलेत, क्रिस्पी बनलेत, आतमध्ये छान मऊ पण आहेत पद्धतीने. एक बाजू छान झाली आपली, एक बाजू अशी झाली का मग काढून घ्यायचं त्यांना. तर सुरुवातीला आहे ना, एक करून बघायचं आधी, त्याला पीठ व्यवस्थित झालं का बघायचं, आणि मग पुढचे चालू करायला सुरुवात करायची. दोन तीन मिनिटं लागतात त्यांना क्रिस्पी व्हायला. एक साइडला थोडं बाकी आहे. आता दोघं बाजूने छान झाले. सगळ्या तर अशा पद्धतीने आपले आलू टिक्की, बटाटे टिक्की तयार आहे. आपण एका याच्यात कांदे टोमॅटो टाकलेत, आणि एका याच्यात कांदे टोमॅटो न टाकता केलेले. दोघं छान प्रकारच्या बनल्या आहेत. तर ही पण छान अशी क्रिस्पी झालेली आहे. आवाज ऐकू शकता तुम्ही अशा पद्धतीने. तर आपण सर्व करू याला. अशी पण डायरेक्ट खाल्ली तरी चालतं. आपण दही सोबत सर्व करू.
पद्धतीने ते टाकलंच पाहिजे असं नाहीये, आपण डायरेक्ट खाऊ शकतो. दही टाकून पण छान लागतं. अशा पद्धतीने खाऊ शकतो आपण. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने बनवून बघा, छान लागतं. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.